कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जै हृदय घेऊसोनिठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारुनि आता सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिस्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु
सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीविठ्ठलाय नमः। श्रीमातापितृभ्यां नमः। श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा श्री संत सम्राट ज्ञानोबरायांच्या संस्थांच्या विश्वस्तांची इच्छा गृहीत धरून आपण या
शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण ज्ञानोबरायांच्या ग्रंथपंचकाचा वर्षामध्ये विचार व्हावा अशी त्यांची एक अनुज्ञा, त्याचं पालन म्हणून भगवान माऊलींची जी अभंगवाणी आहे गाथारूपाने आपल्यापुढं असणारी, त्या चिंतनाला प्रवृत्त झालो. आता आपल्या डोळ्यासमोर 1000 अभंग आहेत आणि आपण प्रथम अभंगाला प्रारंभ केला. आपण पूर्वी 10 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांच्या गाथेचा संपूर्ण अष्टादशाह संस्थांच्या माध्यमातून अतिथीगृहात केला होता. तर त्या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 तास आपण बसत असू, तेव्हा त्या गाथेचे संपूर्ण अभंगाचा धावता भावार्थ झाला. आता आपण यावेळेलाही अशाच प्रकारचा काही उपक्रम करू असं आपण म्हटलं, परंतु असं झालं की पुढच्या अभंगात जाण्याच्या पूर्वी माऊली आपल्याला याच अभंगामध्ये घुटमळत ठेवत आहे. एक एक विचार पुन्हा पुन्हा तोच. अरे, संपूर्ण गाथेचं सूत्र असणारा किंवा अधिष्ठान असणारा हा अभंग, या अभंगाच्या शब्दांच्यामध्ये त्याचा अर्थ करण्यामध्ये, त्याचीच अर्थरूपता प्राप्त करण्यामध्ये तुमचं चित्त रंगून जावं म्हणून माऊली पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये, शब्दामध्ये आपल्याला आकर्षित करत आहेत, पुढं जात नाही. ज्या वेळेला अशा प्रकारचं माऊलीचं मनोगत आहे तर आपण त्यालाच अनुसरलं पाहिजे. माऊली या ठिकाणी मंगलाचरणाच्या रूपाने या प्रस्तुत अभंगामध्ये रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. संपूर्ण जीवांना साजनी बुद्धी, त्या बुद्धीला अपेक्षित आहे सुख. सुख ज्या कोणत्याही ज्याच्या ठिकाणी आपल्याला जास्त आनंद अनुभवायला मिळतो तो पदार्थ सुखरूप असतो, ज्याच्यावर आपलं परमप्रेम असतं. कोणती वस्तू आनंदरूप का, तर परमप्रीती विषयत्वात. तिच्यावर आपले आत्मा हा परमप्रीतीचा विषय असल्यामुळं आपल्याला तो आनंदरूप आहे. आणि म्हणून आपलं जे मन आहे ते अखंड आपल्या आनंद घन स्वरूप असणाऱ्या जो आत्मा आहे त्याच्याकडं आपण आकर्षित होत असतो. ज्या वेळेला आपल्याला व्यवहारामध्ये अमकी व्यक्ती प्रिय आहे, अमकी वस्तू ही आपल्याला प्रिय आहे असं आपण म्हणत असतो, अमुक देश काल हा आपल्याला रममान करणारा, आकर्षित करणारा आहे, कारण त्याच्यामध्ये आनंदाची अभिव्यक्ती अधिक होते म्हणून आपण प्रवृत्त होत असतो. पण खरं पाहिलं तर आपल्या उपनिषदातल्या द्रष्ट्या ऋषींनी आपलाच अनुभव सांगून आत्मा कसा आनंदरूप आहे हे सिद्ध केलेलं आहे. याज्ञवल्क्य गार्गीला सांगतात, मैत्रेयीला सांगतात की अरे नवा अरे पत्युः कामाय पती प्रिय भवती आत्मनस्तु कामाय पती प्रिय भवती. नवा अरे जायायै कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती ही त्या व्यक्तीसाठी आवडत नसून ती आपल्या सुखासाठी ती आपल्याला आवडत असते. याचा अर्थ खरा मूलभूत सुख जे आहे, मूलभूत प्रेम जे आहे त्या वस्तूवर नसून ते आपल्या आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी आहे. आपलं इतरांवर केलेलं प्रेम ते आत्म्यासाठी आहे, पण आत्म्यावर केलेलं प्रेम इतरांसाठी नाही. आत्मा आनंदरूप आहे हे सिद्ध करताना इयम आत्मा परानंदः परप्रेमास्पदम यतः मानभुवम भूयासम इति प्रेमात्मनी इक्षते असं पंचदशिकार म्हणतात की या ठिकाणी मनुष्याचं प्रेम जे आहे ते प्रेम आपल्या स्वतःवर आहे, तितकं प्रेम दुसऱ्या कोणावरही नाही. आणि ते जे प्रेम केलं जातं ते सुद्धा आत्मस्वरूप हा आनंद घन असल्यामुळं निरतिशय आनंदाचा मूलभूत स्रोत असणारा जो आत्मा, त्या आत्म्यावर आपण आपला अधिक प्रेम आहे, कारण तो आनंदरूप आहे आणि म्हणून तो परमप्रीतीचा विषय आहे, म्हणून तो आनंदरूप आहे. आणि आत्मा आनंदरूप असल्यामुळंच आपलं प्रेम जे आहे
ते प्रेम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळं सर्व जीव जरी आपल्याला वाटलं की विषयामध्ये सुख आहे, पण विषयात सुख नाही. कारण जर विषयातच सुख असतं तर मनुष्य जर रात्रंदिवस त्याला शब्द स्पर्श रूप रसगंध हे सगळे त्याच्या मनोवांछित विषय त्याला मनाप्रमाणे जरी पुरवलं तरी तो पुन्हा झोपेत जाण्याची इच्छा करतो. त्यामुळं झोपेत गेला तर त्यावेळेला कोणते विषय आहेत, कोणत्या विषयाचा भोग आहे, कोणत्याही विषयाचा भोग नाही. आणि तरीसुद्धा तो जीव जेव्हा सुषुप्ती अवस्थेतून, घनीभूत सुषुप्ती अवस्थेतून ज्या वेळेला गाढ निद्रेतून तो जागृतीमध्ये येतो तर प्रत्येक जीवाला विचारा तुला कसं वाटलं, तर तो सांगतो मी अत्यंत आनंदात झोपलो होतो. सुखे अहम अस्वाप्सम, मी अत्यंत आनंदात झोपलो होतो. न किंचित आवेदिशम, मला काहीही कळलं नाही. याचा अर्थ आनंदाने झोपलो होतो तर आपल्याला कोणतंही जी स्मृती होते ती अनुभवपूर्विका होत असते. याचा अर्थ त्या जीवाने त्या निर्विषय विषय नसताना जो काही मूलभूत असणारा स्वरूपानंद आहे त्या स्वरूपानंदाचा भोग त्या ठिकाणी घेतलेला आहे, त्याचं त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि म्हणूनच त्याला आता या ठिकाणी त्याचं स्मरण होत आहे. म्हणून याचा अर्थ विषयातच जर आनंद असता तर जीवाने अखंड विषय भोगाकडे प्रवृत्ती केली असती, सुषुप्ती अवस्थेचा अनादर केला असता. पण तसं घडताना दिसून येत नाही. स्वामी महाराज सांगायचे, एक मनुष्य पैशाचा अत्यंत लोभी होता. त्याला असं एकदा त्यांनी काही अनुष्ठान केलं, देवता प्रसन्न झाली आणि त्या देवतेने सांगितलं की तुला ह्या 2000 रुपयाच्या नोटा आहेत आणि 15 दिवस झोप न घेता तू जितक्या नोटा मोजशील तेवढे धन तुला प्राप्त होईल. आता त्यांनी सुरुवात केली, त्याला आनंद झाला आणि त्यांनी नोटा मोजायला सुरुवात केली. एक दिवस गेला, संध्याकाळी झोप येऊ लागली, त्यांनी निद्रेचा निग्रह केला आणि नोटा मोजत राहिला. दुसराही दिवस उजडला, दुसरी रात्र गेली. तिसरी रात्र जेव्हा आली त्यावेळेला समोर एक दंड घेऊन दंडधारी देवाचा कोणी चोपदार त्याच्या पुढे उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की आता तू झोपायचं नाही. त्याला डुलकी येऊ लागली. तो म्हणला थोडा 5 मिनिट झोपतो. ते म्हणे तसं नाही, जर या नियमाचं उल्लंघन केलं तर तुझ्याजवळ असणारं सगळं धन आम्ही हिरावून घेऊ. तुला देणार तर नाहीच पण हिरावून घेऊ. त्यांनी सांगितलं तुमच्या धनाला आग लागली ह्या नोटांना, पण मला झोपू द्या. याचा अर्थ जर सुषुप्तीमध्ये निर्विषय सुख आहे म्हणून जीव जागृतीत असणाऱ्या स्वप्नात असणाऱ्या सगळ्या विषय सुखाचा त्याग करून गाढ सुषुप्तीमध्ये प्रवेश करतो तर जे अनावृत्त सुख आहे, झोपेतल्या सुखाला आवरण आहे. कारण कसलं अज्ञानाने आवृत्त असा तो आनंद आहे. कारण जीवाचा अनुभव आहे मी आनंदात झोपलो पण काहीच कळलं नाही. याचा अर्थ तो आनंद त्या ठिकाणी भोगता होऊन वेगळेपणाने त्या आनंदाचा भोग त्याला घेता आला नाही, अशी स्थिती आहे. म्हणून आपल्या जर झोपेतल्या सुखासाठी मनुष्य विषयाचा त्याग करतो तर जे अनावृत्त असणारं आनंद आहे, ठोस भरी ओतप्रोत अशा प्रकारचा असणारा जो आनंद, त्याच्याच पुढं हे विषय सुख म्हणजे काहीच नाही. विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, नित्यानंदापुढे आनंद तो कोण. अशा प्रकारचा हा जो आत्मानंद आहे, ज्याला ब्रह्मानंद परमानंद असं आपण म्हणतो किंवा शास्त्र सांगतं, तर तो जो आनंद आहे तो आनंद हाच परमात्मा आहे. म्हणून आनंद हेच परमात्म्याचं रूप आहे आणि ते रूप आपल्या बुद्धीमध्ये अभिव्यक्त व्हावं लागतं. समजा जीव जरी आनंदाने आनंद स्वरूप असला तरी त्या आनंद स्वरूप जे आहे तो आनंद सामान्य आनंद आहे. त्या आनंदाची विशेष अभिव्यक्ती व्हावी लागते, तरच त्या ठिकाणी हे विशेष किंवा कल्पित असणारं जीवाचं दुःख हे कायम निवृत्त होतं. ज्या ठिकाणी हे ज्ञान जे आहे ते विशेष ज्ञान व्हावं लागतं, त्याला विशेष सत्ता जी आहे त्या सत्तेचं प्राकट्य व्हावं लागतं. तेव्हा मी सद्रूप आहे, तिन्ही कालात माझा नाश होत नाही, मी
तिन्ही कालामध्ये अबाधित आत्मा मी आहे असं ज्ञान झालं की त्याला आपल्या सद्रूपतेचं ज्ञान झालं असं म्हणतात. आणि मी संपूर्ण जगाचं प्रकाशन करतो, माझ्या प्रकाशनासाठी कोणाचीही आवश्यकता नाही, असा मी स्वयंप्रकाश आत्मा आहे, चिद्रूप आत्मा आहे असं कळलं की त्याला जडतेचा भ्रम निवृत्त होतो. मी आत्मा आहे कळलं की त्याला जन्ममरणाचा भ्रम निवृत्त होत असतो. आणि त्याला मी स्वतःचं आनंद स्वरूप आहे असं कळलं की त्याला दुःख नावाचा पदार्थ भ्रमाने भासणारा आहे. म्हणजे असत जड आणि दुःख हा आभास आहे आणि सच्चिद आणि आनंद ही वास्तवता आहे, ही वस्तुस्थिती आहे, तेच माझं स्वरूप आहे असं जेव्हा त्याला कळतं. पण हे कळणं कसं? विशेष रूपाने कळलं पाहिजे. सामान्य चैतन्य जे आहे, परमात्मा जो आहे तो परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला त्याचं सामान्य ज्ञान ह्या अज्ञानाची निवृत्ती करत नाही. कारण अज्ञान आहे विशेष, जगत आहे विशेष समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. म्हणून त्या ठिकाणी ह्या विशेष ज्ञानानेच या अज्ञानाची निवृत्ती होत असते. जसं आपल्याला स्वप्नात तहान लागली तर आपल्याला स्वप्नातलंच पाणी पाहिजे. जागृतीत तांब्या उशाला ठेवलेला असला तरी त्याचा उपयोग होत नाही. तसा आपल्याला ह्या परमात्म स्वरूपाशी जेव्हा आपण समरस होऊन जाऊ, एकरूप होऊन जाऊ, त्याच्याहून भिन्न उरणार नाही, त्याच वेळेला हा अनाच्छादित अत्यंत विशुद्ध निरस सुख ज्याला म्हणतात, ज्या सुखाची तुकोबारा याचना करतात, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मेळवन बहु माझी, निरे कोणापाशी होये एक रज, तरी द्यारे मज दिन दुर्बळाशी. मला तुम्ही जर मी दीन आहे, मी दुर्बळ आहे, ह्या आनंदासाठी लालायित आहे, दुःख निवृत्तीसाठी माझी उत्कट लालसा आहे, आणि अशा प्रकारचं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, तो निरसा आनंद मला व्हावा असं तुकोबारायांना वाटतं. आणि हा निरसा आनंद हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून तो असणारा केवळ विशुद्ध स्वरूपात असणारा जो आनंद आहे, त्या आनंद तो आनंद हे माझं स्वरूप आहे असं जीवाला जेव्हा विशेष रूपाने ज्ञान होतं, त्यावेळेला तो आनंद जो आहे त्या बुद्धीमध्ये अभिव्यक्त होतो. म्हणजे दुःखाची निवृत्ती होऊन प्राप्त होणारा आनंद हा विशेष आनंद होतो. तो वास्तविक तोही विशेषच आहे, परंतु जसा एखाद्या मनुष्याला भूत लागलं, त्या भूताचं जसं सामर्थ्य असेल तशाच प्रकारचा त्याला बली द्यावा लागतो. त्याप्रमाणे हे अज्ञानाचं भूत आपल्या ठिकाणी आहे, म्हणून त्या ठिकाणी त्याला विशेष ज्ञान हेच असावं लागतं. विशेष सत्ता, विशेष ज्ञान त्यांनी दिले ना, प्रगटली काय सत्ता मोराली वासना का मला वाटतं निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग आहे की प्रगटली नाही, दुसरा शब्द आहे हरपली सत्ता मोराली वासना, सावळाची नयना दिसतसे. हे असणारं सावळं परमात्म्याचं जे स्वरूप आहे त्याला हरपली सत्ता, हे जे जगत धडधडीत आपल्याला दिसतं आहे, हे जगत तत्वतः माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. हे जगत आत्ता नाही, पूर्वी झालं नव्हतं, पुढं होणं शक्य नाही. अशा प्रकारचा त्या बुद्धीचा जेव्हा दृढ निश्चय होतो आणि असत जड दुःखरूप असणारं हे जे जगत आहे, द्वैतात्मक जगत आहे, हा केवळ भास आहे आणि निरधिष्ठान भ्रम होत नाही. त्याच्या पाठीमागं जसं रज्जू नसेल तर सर्पसुद्धा भासणार नाही, त्याप्रमाणे जर ह्या सर्व भ्रमाचा अधिष्ठान आत्मा, प्रत्येक आत्मा साक्षी आपण जर नसेल, परमात्मा नसेल, तर हे जगतसुद्धा भासणार नाही. म्हणून श्रुती सांगते अध्यारोपाच्या भाषेत येतो वा इमानी भूतानी जायंते, ही परमात्म्याचीच ओळख करून द्यायची. परंतु हे सांगत असताना त्या परमात्म्याची ओळख करून देण्याची वेदांताची भाषा आहे अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. अध्यारोप आणि अपवादाच्या भाषेमध्ये ह्या परमात्म्याचं ज्ञान करून देत असते. यतोवा इमानी भूतानी जायंते, ज्याच्यापासून ही भूतं उत्पन्न होतात, येन जातानी जीवंती, ज्याच्यावर ही सगळी भूतं राहतात, येन प्रयंते अभिसविशंती, आणि शेवटी याच्यामध्ये जे लीन होतात, असं जे
परमतत्व ज्याला ब्रह्म असं म्हणतात, तर ते विजिज्ञासस्व, त्याचं तुम्ही विजिज्ञासस्व विशेष स्वरूपाने ज्ञान करून घ्या. आणि ते कोण आहे? तद्ब्रह्मेती, ते ब्रह्म आहे असं सांगतात. आणि नंतर हळूहळू या ठिकाणी उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा करता, उत्पत्ती, स्थिती, लय ही त्रिपुटी जी आहे, तर ती युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश होत असते. एकाच क्षणात उत्पन्न होते आणि नाश पावते, अशा प्रकारची ती स्थिती आहे. पण हा खेळ, ही जी क्रीडा आहे, ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चाललेली आहे. वास्तविक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असं आहे, जसं स्वामी रामतीर्थ म्हणतात, वेदांताचं हेच म्हणणं आहे. जर आपण समुद्रामध्ये लाट उत्पन्न झाली असं म्हणतो आणि आता लाट नाहीशी झाली असं म्हणतो, पाण्याला जर विचारलं तर त्याला लाटही उत्पन्न झाली आणि लाट निमाली, ह्या दोन्ही गोष्टी पाण्याला माहीत नाही. कारण जेव्हा लाट उत्पन्न झाली तेव्हा पाणीच आहे, आणि जेव्हा लाट त्या ठिकाणी नाहीशी झाली त्यावेळेला पाण्याच्या पाणीपणात कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही. अलंकारामध्येही सोनं अनुश्युतच आहे. अलंकाराच्या पूर्वी सोनं होतं, अलंकार मोडल्यानंतरही सोनंच आहे, आणि ज्यावेळेला अलंकार आहे तेव्हाही सोनंच आहे. त्याप्रमाणे हा सर्व परमात्म स्वरूपाची ही क्रीडा आहे, हा सर्व चैतन्याचा विलास आहे. विलास शब्दाचा अर्थ या ठिकाणी विवर्त असा घ्यावा. विलास शब्दाचा अर्थ परिणाम असा कधीही वेदांताला संमत नाही. म्हणून हे शास्त्र हृदय जाणून आपण जर केवळ अन्वयाच्या भूमिकेनं आत्मस्वरूपाकडून पाहिलं तर काही होईना जाय, काही झालंही नाही आणि काही उत्पन्नही झालं नाही आणि काही नष्टही झालं नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. न किंचित जायते जीवाहा संभवोच्च न विद्यते, जीव कधी उत्पन्न झाला नाही, ते उत्पन्न होणं शक्यही नाही. एतद उत्तमम सत्यम, हे सत्याचं सत्य आहे. यत्र किंचित न जायते, ज्या ठिकाणी खरं आत्मस्वरूपात काहीच उत्पन्न होत नाही, राहत नाही आणि त्या ठिकाणी ते लीन पण होत नाही किंवा ते नष्ट नाहीसं पण होत नाही. पदार्थ झाला असता तर तो उत्पन्न झाला असता तर तो नष्ट होत झाला असता. पण ह्या अध्यात्मामध्ये आत्मा हा नित्य असल्यामुळं, शाश्वत असल्यामुळं, अविनाशी असल्यामुळं, अनादी सनातन असल्यामुळं आणि अनंत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या आत्म्याचा कधीही प्रागभाव नव्हता आणि प्रध्वंसाभाव होणं शक्य नाही, प्रध्वंस होणंही शक्य नाही. असा हा जो नित्य असणारा जो आत्मा, तोही उत्पन्न झाला नाही. आणि हे जे मिथ्या पदार्थ आहेत तेही स्वप्नतुल्य मिथ्या पदार्थ स्वप्नाच्या पूर्वी नव्हते, नंतर स्वप्न निवृत्ती झाल्यानंतर जाग झाल्यावर नाहीत, आणि स्वप्नकाली तरी हे पदार्थ आहेत का? नाहीत. खरं मनुष्य जीवनाला शाश्वत सुख प्राप्त होण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी रात्रंदिवस तपश्चर्या करून हे जे सर्व संत एकांतामध्ये बसले आणि संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, आणि त्यांनी हे सिद्धांत शोधले आणि मानवी जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक करणारी, मानवी जीवनाला आनंद प्रदान करणारी आणि शाश्वत आनंद प्रदान करणारी, नंतर शरीर आहे तोपर्यंत त्या नित्य आणि नूतन आनंदामध्ये वृद्धी करणारी अशा प्रकारे जीवन जगण्याची कला जी आहे, आणि जी कला महापुरुषांनी अनुभवलेली आहे. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याचे पावले समान, तोची एक दान शूरदाता, मनाचे संकल्प पावईल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. अशा प्रकारची बुद्धी जर ह्या परमात्म सुखाचा विचार करील आणि ह्या अनात्म पदार्थाचा निराश करील तर अपौरुषेय वेद किंवा श्रुतिमाता जे सांगते त्याप्रमाणे आपली अनुभूती होईल. याच्यासाठी तुम्हाला आवश्यकता पडली तर तुम्ही मननही करू शकता, आवश्यकता पडली तर विपरीत भावनेच्या निवृत्तीसाठी निधिध्यासनही करू शकता. पण बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, माझी कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. जर आपण हा संतांच्या संगतीमध्ये विचार केला तर श्रवणच आपल्याला कृतार्थ करू शकतं. अशा प्रकारचं ह्या अध्यात्म श्रवणाचं महात्म्य आहे की
अहम ब्रह्मास्मी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला. जर त्या ठिकाणी गुरूंनी तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं, शिष्याच्या श्रोतेंद्रियाशी त्याचा संबंध झाला, तर त्याच्या अंतकरणाची मीच ब्रह्म आहे अशी वृत्ती होते. आणि ती वृत्ती ह्या अनादिकालापासून असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. आणि अज्ञान निवृत्तीनंतर अज्ञान निवृत्तीनं उपलक्षित असणारं ब्रह्म तेच आनंद स्वरूप आहे, तेच मोक्ष स्वरूप आहे. अशा प्रकारचा त्याचा बुद्धीचा निश्चय होतो. आणि मग काय, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. त्या बुद्धीला एकदा की त्याची झलक लागली तर यस्त्वात्मरतिरेव स्यात्. ती आत्म्यामध्येच रम्मान होते. तिला रम्मान होण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही भोग्य पदार्थाची आवश्यकता त्या बुद्धीला राहत नाही. आणि तृप्तीसाठी आपल्याला जशी भोजनाची आवश्यकता आहे तशी त्या ठिकाणी प्राणाचा धर्म म्हणून जरी त्याला भूकतहान आली तरी भूकतहान हे प्राणाचे धर्म आहेत. क्षुधातृषा हे प्राणाचे धर्म, प्राणमय कोशाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाही. आत्मा तुका म्हणे साहे देव आहे तैसा आहे. त्याला तृप्ती जी प्राप्त होते ती निरंकुशा तृप्ती प्राप्त होते. तिला कोणतंही आलंबन किंवा विषय लागत नाही. म्हणून यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः. आणि त्याला आपल्याला संतुष्टतेसाठी जशी अनुकूल विषयाची प्राप्तीनं आपल्याला संतुष्टता प्राप्त होते, सम्यक तुष्टी प्राप्त होते, त्याला आत्मस्वरूपानेच तो संतुष्ट आहे, आत्मस्वरूपातच तो रम्मान आहे, आत्मस्वरूपातच तो तृप्त आहे. अशा प्रकारची ही स्थिती आहे. ही स्थिती प्रत्येक मानव मात्राला, मनुष्याला जी अंतरंगातून प्रत्येकाची ही मागणी आहे. परंतु या ठिकाणी असं झालं की या ठिकाणी माया जी आहे त्या मायेनं जीवाला या ठिकाणी मोहिनी पाडली. आणि त्या मोहिनीमुळं जीव हा स्वतः आनंदरूप असून त्या ठिकाणी विषयाच्या दारात वनवन भटकून मला हे शब्दस्पर्शादी विषय हे सुख देतील अशा प्रकारची एक चुकीची धारणा त्याच्या अंतकरणात परंपरेने निर्माण झाली. माझ्या वडिलांनी लग्न केलं म्हणून मी केलं पाहिजे, माझ्या वडिलांनी विषय सुख घरदार याच्याद्वारा सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, पीछे से आई आगे धकाई अशा प्रकारे झाले. सीमपरांजपे म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये झालेले एक महान तत्ववेत्ते साहित्यिक, त्यांनी वेदांत चिंतक, त्यांनी एक गोष्ट लिहिली आणि त्या गोष्टीमध्ये त्यांनी अशी एक त्यांच्या काही कथा लिहिल्यात. त्या कथेमध्ये त्यांनी एक कुआ में भंगा पड गया अशी एक कथा लिहिलेली, म्हणजे विहिरीत भांग पडली. तर त्या सीमपरांजपे जेव्हा अंतर्मुख वृत्तीनं आपला आत्मानंद भोगून हाच आत्मानंद संपूर्ण जगातल्या सर्व आबाल सुबोध व्हावा याच्यासाठी त्यांना अंतकरणामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली किंवा अंतकरणामध्ये एक दया उत्पन्न झाली. पण लोकांना आत्मस्वरूप असून मी आत्मस्वरूप आहे, आनंदरूप असून मी आनंदरूप आहे, मी सद्रूप असून अमर आत्मा आहे, मी चिद्रूप असून ज्ञानघन आहे असे अनुभव येत का नाही? जर सगळ्यांचं तेच स्वरूप आहे तर बहुतेक लोकांना नाही, फार थोडे आहेत की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. किंवा आस्थेच्या काय महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतरी विपायला निघे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. असं का बरं व्हावं? सगळ्या लोकांना आपल्या स्वरूपाचं ज्ञान का होऊ नये यासाठी जेव्हा त्यांनी काही मनन केलं तेव्हा त्यांना एक कथा सुचली. आणि ही कथा जी आहे ती मानवी जीवनाची वस्तुस्थिती दाखवणारी आहे. ती कथा मानव संघात किंवा मानवाच्या समुदायासाठी म्हणून लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कुआ में भंगा पड गया. एका गावामध्ये एक मनुष्य होता आणि त्याला त्या भांगेची सवय होती. त्या भांग केली म्हणजे मनुष्याला मदात्य निर्माण होतो,
त्याच्या ठिकाणी त्याच्या बुद्धी भ्रष्ट होते आणि त्यामुळं तो वाटेल तसा बरळू लागतो. अशी त्याची स्थिती आहे. त्या गावामध्ये सर्व लोक साधारणपणाने आपल्या वैदिक संस्कृतीचं जतन करणारे होते, पण कर्मधर्म संयोगाने त्या गावात अशा एका व्यक्तीचा उदय झाला की तो अशा भांगेने मदात्याला प्राप्त झाला आणि सारखा त्या भांगेची नशा करू लागला. सगळे लोक त्याच्याकडे बोटं दाखवायचे की आपल्या गावात एवढाच मनुष्य आणि हा भांग पितो, असं त्याला म्हणतात. आपल्या मराठीमध्ये पूर्वीच्या काळी त्याला भांगिरे असं म्हणत होते. असा हा मनुष्य आहे. तर मग त्याला लक्षात आले, सगळे लोक माझ्याकडे बोटं दाखवतात ना. त्यांनी काय केलं, एक दिवस भांग्याचं पोतं विकत आणलं आणि ज्या गावच्या बारवेमध्ये सगळे लोक पाणी पितात त्याच्यामध्ये रात्री ते पोतं टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी लोक गेले, ते विहिरीवरून पाणी आणलं, पाणी पिले. जो पाणी प्यायचा तर तो रडायला लागला की रडायलाच लागतं, हसायला लागला की हसायलाच लागतं. अशा प्रकाराने ते सर्व लोक जे आहेत तर ते सगळे त्या दिवशी यांनी योगायोगाने म्हणजे हेतुपुरस्सर, योगायोगाने म्हणण्यापेक्षा हेतुपुरस्सर त्याने मात्र ते भांग ग्रहण केली नाही. मग ते लोक कोणी हसायला लागलं की हसायचं, रडायला लागलं की रडायला लागायचं, कोणी प्रलाप व्यर्थ बरोबर करायला लागलं, बरळायला लागलं की ते तसंच राहायचं. यांनी सगळे हे केलं. तेव्हा मग सगळ्या शेजारच्या गावात बातमी गेली. त्यांचे जवळचे नातेवाईक त्यांना भेटायला आले. अरे हे असं झालं कसं काय, याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला व्हावं पण सगळ्या गावाला कसं झालं, हे सगळं गाव बरळायला कसा लागला याच्यामध्ये. तेव्हा तो हा त्यांना म्हणतो काय झालं का कुआ में भंगा पड गया, असं आहे. तसं ही माया जी आहे ती परमात्मा स्वरूपावरच राहते. जसं शेवाळ पाण्यावरच राहतं आणि पाण्यालाच आच्छादन करतं, तशी परमात्मा स्वरूपाच्या आश्रयावर राहणारी माया तिला स्वाश्रया स्वविषया म्हणतात. परमात्मा स्वरूपाच्या आश्रयावरच राहते आणि परमात्मा स्वरूपालाच आच्छादित करते. अशा प्रकारची ती माया आहे आणि त्या मायामुळं आपलं असणारं जे स्वयंसुख आहे तो जीवाचं हरवून गेलं. त्याच्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती झाली. याच्याविषयीची मी एक घडलेली गोष्ट थोडक्यात सांगतो. ते थोडी विनोदाची सोडून द्या. तर त्याच्यामध्ये एकदा मला कावीळ झाली आणि त्या कावीळमध्ये सांगतात की एरंडाचा रस घ्यायचा. त्या एरंडाचा रसाने कावीळ बरे होते. म्हणून मला एक आजी होती, ती आजी दररोज एरंडाचा रस आणून द्यायची. पण तो रस अतिशय निरस असल्यामुळं तो काही घ्यावा वाटायचा नाही. मग त्यांनी सांगितलं थोडंसं गूळ टाका त्याच्यामध्ये. मग मी ते गूळ टाकला. आता त्याचं झालं रसायन आणि ते रसायन मला गूळ जादा प्रमाणात टाकला आणि मी तो रस घेतला. त्याच्यानंतर पाठात बसलो, तिथंच मला थोडी काहीतरी वेगळ्यापणाची जाणीव झाली. नंतर मी गाडेकर दादांच्या बरोबर त्या कावीळमुळं त्यांच्या घरी ते काही पथ्याचं जेवण द्यायचे म्हणून त्यांच्याबरोबर गेलो. तर ते गेल्यानंतर जेव्हा जेवण करून मी निघालो तर इंद्रायणीमध्ये नवीन भक्ती पुलात आपल्या भक्ती सोपानाचं काम चालू होतं. पुलापर्यंत आलो, मला पूल 2 दिसायला लागले. इकडं जायचं का इकडं जायचं, कुठे गेलं तर पाण्यातच पडणार. मला काही चालताच येईना. एक मुलगा मधुकरी घेऊन चालला होता, त्याला म्हटलं मला पुलाच्या बाजूला काढ आणि मग त्यांनी काढलं. पुढं आता रस्त्याला लागल्यावर एखादी गाडी आली तर गाड्या 2 दिसायला लागल्या. म्हटलं आता काय करावं. त्याला म्हटलं मला तू अध्यात्म शांतीपीठापर्यंत नेऊन घाल. मग त्यांनी मला तिथं नेऊन घातलं. मग मी झोपलो. भास्कर महाराजांनी मी म्हटलं असं मला काहीतरी होतं आहे. मग ते म्हटले की तो अंथरून टाकून दिलं, झोपतो आता. संध्याकाळपर्यंत मी त्याचमध्ये झोपलो. पण मला एकच शब्द आठवला, HUNDRED 100. हे स्पेलिंग 8वीला शिकलेलं आणि मी सारखाच म्हणायला लागलो HUNDRED 100. ते 6 वाजेपर्यंत ते चाललं. तर ह्याचा अर्थ काय, अशा प्रकारचं एकदा मनुष्याला त्याच्यामध्ये असं एखादं विघातक द्रव्य त्याच्यामध्ये मिसळलं की त्याचा परिणाम, औषधाचा परिणामसुद्धा मला त्याच्या विरोधी परिणाम जाणवला. असंच ही सच्चिदानंद घन असणाऱ्या परमात्म्याच्या आश्रयाने एकदा माया राहिली की ती त्या परमात्म्याचं ज्ञान होऊ देत नाही, त्याचं सुख मिळू देत नाही, त्याचं अमरत्व लक्षात येत नाही आणि मग जीव काय करतो तर ह्या विषयांच्या मध्ये सुख आहे असं भ्रमाने मानतो आणि त्या विषयाच्या पाठोपाठ रात्रंदिवस प्रयत्न करत राहतो आणि आपल्या मूलभूत सुखाला आंचवतो. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हे पाहून सगळे संत जे आहेत त्यांचं हृदय द्रवीभूत होतं,
पगळतं आणि त्यांना वाटतं की हा जो समाज पुरुष आहे ह्या समाज पुरुषाचे खऱ्या अर्थाने उत्थान व्हावं आणि ह्या उत्थानाला मनुष्याला आत्मज्ञानाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. ते कारण काय आहे ते हे तमेव विदित्वा अतिमृत्युमेती याविषयी ओडिया बाबांनी करपात्रीजी स्वामींनी असं लिहिलेलं आहे की तिथं श्रुतीनं सांगितलं तम एव विदित्वा, तम एव त्याच म्हणजे त्या परमात्म्यालाच त्या आत्म्यालाच विदित्वा म्हणजे जाणून अतिमृत्युमेती मृत्युम अत्येती मनुष्य मृत्यूचं उल्लंघन करू शकतो म्हणजे आत्म्यालाच जाणून करू शकतो. त्यांनी सांगितलं एवचा जो अनुवृत्ती आहे ती कुठं घ्यायची सगळ्या ठिकाणी घ्यायची. तम एव त्यालाच म्हणजे आत्म्याला आणि विदित्वा एव जाणूनच म्हणजे जाणलं नाही तर होणारच नाही आणि त्यालाच जाणलं पाहिजे आणि त्यालाच जाणलंच. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती तरच तो मृत्यूचं उल्लंघन करतो. तिथं सुद्धा काय म्हणतात मृत्युम अत्येती एव तो मृत्यूचं उल्लंघन करतोच. एकदा मनुष्याला ज्ञान झालं की समजा रज्जूवर सर्प भासला आणि जर त्या पुरुषांनी कितीही दुसरी साधनं केली मोठमोठे हे वाद्य वाजवली तर तो सर्प हलणार आहे का तिथून? मंद प्रकाशामध्ये किंवा मंद अंधकारामध्ये जर कोणाला दोरीवर सर्प भासला आणि तो घाबरला पळाला नाक फुटलं गुडघे फुटले दुसऱ्या एका माणसाला सांगतो इथं सर्प आहे पुढं जाऊ नका. त्या माणसाला माहीत होतं पण त्यांनी सांगितलं आता याचा भ्रम कसा दूर करावा? मांत्रिक आणावा का? मंत्राने तो साप जाईल का? वाद्यविशेष त्या ठिकाणी किती वाजंत्री लावले तरी तो जाणार आहे का? तर त्याच्यासाठी त्यांनी त्याला कोणी सांगितलं हा साप नसून हा रज्जू आहे अशी भावना कर. आता भावना केल्याने तो सर्प जाणार आहे का? त्या मनुष्याने जर त्याला दिव्याच्या साह्याने त्या रज्जूचं ज्ञान करून दिलं तर रज्जू झाल्यावर हसायला लागला. अगोदर गुडघे फुटले होते नाकाड फुटलं होतं तरी म्हणतो काय मी भ्रमाने फिरलो आणि मी तर इथं तर हा ही तर दोरीच होती. तसं ज्या वेळेला गुरुकृपेने त्या पुरुषाला आपल्या स्वस्वरूपाचं मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळतं त्यावेळेला जीव ह्या सर्व दुःखाच्या परंपरेतून जन्ममरणाच्या परंपरेतून कर्तृत्व भोक्तृत्व जन्म मरण हे सगळे भ्रम आहे असं मानून या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपात स्थिर होतो आणि आता त्याला कोणताही याच्यामध्ये ह्या ज्ञान होणं म्हणजे काय? अंतःकरणात संशय न राहणं आणि विपरीत भावना न होणं. हा रज्जू नसून साप आहे ही विपरीत भावना आहे आणि हा रज्जू आहे का साप आहे ह्याला संशय असं म्हणतात. तर हे ज्या वेळेला ही श्रीगुरू आपल्या जीवनात येतात तेव्हा रमण महर्षी म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला हू एम आय मी कोण आहे या प्रश्नाचा एकदा उकल झाला का त्या माणसाचे आजी पिटले माझे कोडे भवदुःखाचे साकडे आणि कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. अशा प्रकारचं परमात्मा त्या परमात्म्याचं ज्ञान परमात्मा प्राप्ती ज्याला म्हणतात परमात्मा साक्षात्कार ज्याला म्हणतात हा साक्षात्काराशिवाय जीवाला दुसरा कोणत्याही प्रकारचा तरुणोपाय नाही. तरीसुद्धा श्रुतीनं जरी हे दुसरी साधनं सांगितली असतील ती परंपरेने आहेत परंतु आत्मज्ञानाचं साक्षात साधनत्व कोणाला आहे? ज्ञानाला आहे. ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके तितुका गुंफिशी अधिके रुखी ये. ह्या संसार वृक्षातून जर तुमची सुटका करायची असेल तर तुम्हाला एकच उपाय आहे मी कोण आहे ह्या प्रश्नाचा उकल करून घेणं याचं उत्तर शोधणं आणि हे उत्तर जेव्हा शोधतो त्यावेळेला त्याला खऱ्या सुखाची अभिव्यक्ती झाल्यामुळं आता त्याला काय जो अमृताशी ठेवी तो कांजी केवी शिवी. जर अमृताला नाव ठेवतो तो आता कांजीचं सेवन करील का? ज्याला हे निरस सुख विशुद्ध स्वरूपात भोगायला मिळालं तो पुरुष या ठिकाणी जे अनित्य असणारं विषय सुख हे कायम राहत नाही. अनित्य आहे पुन्हा ते भासमान आहे पुन्हा त्याच्या बाबतीत पारतंत्र्य आहे. इच्छा केली म्हणजे ते सुख मिळतं का? मिळालेलं सुख टिकतंय का? गेल्याशिवाय राहतंय का? बरोबर सुख जरी राहिलं घर बांधलं 9 मजली घर बांधलं आणि
खूप आनंद वाटला, पण आनंद वाटणारा, आनंदाचा भोगता जेव्हा मरतो तेव्हा त्या घरातून त्याला बाहेर काढलं जातं. अशा प्रकारची स्थिती आहे. एक तर भोगता भोग्याला सोडून जातो किंवा भोग्य भोगत्याला सोडून जातात. ही अशा प्रकारची स्थिती आपण दररोज पाहत आहोत. एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेकारेन व्हा. तरीसुद्धा आपण एक शेर अन्न चाड पण येरवा उगी बडबड. संतांनी आपल्याला सर्व काही सांगून ठेवलं, परंतु त्या शब्दाचा वेध घेऊन आपण कोणावरही विश्वास ठेवतो. परंतु जे आपल्या खऱ्या कल्याणाला खरं कल्याण सांगणारे आहेत ते आहेत संत. संतवाणीवर आपण एक दिवस चिंतन केलं होतं की जर संतवाणीचे जे शब्द आणि जेवढे आपल्याला कळतील, आणि जर एकही कळला नाही तरी केवळ खेपा टाकायच्या. हे जे वर्तमानपत्र वाचतो, टी व्हीतल्या बातम्या पाहतो, ऐकतो, गप्पा गोष्टी चव्हाट्यावर करतो, त्याच्याऐवजी फक्त ह्या संतांच्या वाङ्मयाचे जे शब्द आहेत हे शब्द प्रासादिक शब्द आहेत, अनुभूतीचे शब्द आहेत. त्यांची तळमळ आपले ते शब्दरूपाने आपण जर उच्चारण केलं तर ह्या वैखरी वाणी जी आहे हिच्याद्वारा नुसते पारायण करत राहिले सकल संतगाथेचं, तर आपल्या अंतकरणामध्ये त्या शब्दाचा अर्थ वैखरी वाणीच्या नंतर मध्यमामध्ये प्रविष्ट होईल, पश्यंतीमध्ये जाईल, परेमध्ये जाईल आणि परेहुनी परते घर आणि तेथे राहू निरंतर. अशा प्रकारची नामदेवरायांसारखी एक दिव्य अशी अध्यात्म अनुभूती प्रत्येक जीवाला प्राप्त होईल. परंतु आपली स्थिती अशी झालेली आहे, मराठी भाषेत जन्मलो, साहित्य उपलब्ध आहे, संतांचं जीवनचरित्र याचं साक्षी आहे, अनुभूती साक्षी आहे, तरीसुद्धा श्रीमंत बापाची दरिद्री मुलं किंवा लोह परिसाशी रुसले, सोने पणाशी मुकले, तेथे कोणाचे कायबा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले. अशा प्रकारची स्थिती आहे. हे चालले कशासाठी? तर या ठिकाणी मनुष्याला ज्या सुखाची इच्छा आहे ते सुख कुठं आहे? स्वामी महाराज सांगायचे रस त्यात, सुख शब्दाचा संस्कृत शब्द आहे रस, तर ते म्हणायचे रस त्यात नाही. रस त्यात नाही म्हणजे रस विषयात नाही. मग काय आहे? रस वै सहा, रस परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी रस आहे. म्हणून तोच रस आपण सेवन करावा. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगणार आहेत पुढं, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज, आवीट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना, तृषा लागली या जीवनाते ओढी, तैशी तुझी गोडी लागो या जीवा. बाप रुक्मा देवरू विठ्ठली आवडी, आणि गोडी येशी गोडी मिळवणी गेली. आपण परमात्म्याहून वेगळंच राहू नये. त्या परमात्म्याचंच आपण, हे परमात्मा सूत्रधाय आहे आणि आपण त्या परमात्म्याच्या नाचणाऱ्या बाहुले आहोत. अशा प्रकारचं समर्पण जर परमात्म्याच्या ठिकाणी केलं आणि त्या परमात्म्याच्या रूपाचं चिंतन, ह्या अभंगामध्ये रूप पाहता लोचनी, ह्या रूप शब्द जो आहे हा वारकरी संप्रदायामध्ये फार परवलीचा शब्द आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये अध्यात्म पथामध्ये मार्गस्थ झाल्यानंतर भगवंताच्या नामाचं आणि रूपाचं जर आपण चिंतन केलं तर तेच नाम आणि तेच रूप आपल्याला अनाम आणि अरूप अजाती आपण थोडं चिंतन केलं होतं त्याच्यामध्ये प्रविष्ट करतो. विचार पण करायचा नाही अजून का नाही झालं, जेव्हा होईल तोपर्यंत. त्याला किती जन्म लागतील, किती दिवस लागतील. आपण आत्तापर्यंत अनेकांवर विश्वास ठेवले, आपली जन्म मरणाची दुःखाची परंपरा कधीच खंडित झाली नाही. स्वामी महाराज म्हणायचे निदान कळल्या दिवसापासून मरेपर्यंत एवढा राहिलेला जन्म तरी कोरा एकदा एक ह्या अनादी परंपरेपासून तर अनादी संसारमालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे. आताही विषय भोगत आहोत तरीसुद्धा त्या ठिकाणी रम्य सुख आपल्याला कधीच प्राप्त झालं नाही. तर एकदा ह्या रम्य सुखासाठी जर आपण एक जन्म याच्यासाठी वेचला तर याची जेही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. तर याच्यासाठी आपल्याला जर आपण ह्या संत संगतीमध्ये हे चिंतन केलं तर आपल्याला ही स्थिती प्राप्त होऊ शकते. हे सुख निर्विषय सुख, उपाधी नाही पण सुख आहे, विशेषण नाही पण सुख आहे, आणि विषय नाही तरी सुख आहे. आणि त्या सुख असं आहे की मनुष्याला आपल्या त्या सुख स्वरूपातून बाहेरच पडता येत नाही. कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही. दोन अर्थाने विषय होत नाही. त्याला ज्ञानाचाही विषय होत नाही आणि विषय होत नाही म्हणजे तो आवृत्तही होत नाही. कारण त्याचं जे ज्ञान आहे ते केवळ ज्ञान आहे, त्या ज्ञानावर आवरण नाही. होतं ते संतांच्या संगतीमध्ये दूर होऊन गेलं त्या ठिकाणी, आणि ते अज्ञान दूर झालं म्हणजे पुन्हा येत नाही. आलं असतं पण ते सत्य असतं तर सांख्या
प्रमाणे त्या प्रकृतीची सत्यता नाही, ते प्रकृती मिथ्या आहे. मिथ्या पदार्थ अधिष्ठानाची कधीच लाभहानी करत नाही. म्हणून त्या ठिकाणी प्रारब्ध प्राप्त जीवनात मेरू पर्वतापेक्षाही मोठी दुःख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली, तरीसुद्धा तुकाराम महाराजांना विचारलं कसं चाललंय. तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्र आपल्याला माहीत आहे. जिजाबाईंसारखा थोडा कर्कशा स्वभाव आहे. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करिता मिली. ज्ञानोबरायांच्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी मिरविला बडीवार सिद्धाईचा असं सुद्धा लोककल्याणासाठी केलं असताना भिंत चालवली, रेडा बोलवला, तरीसुद्धा तथाकथित असणाऱ्या सनातनी परंपरेनं ज्ञानोबरायांना जसं पाहिजे तशा प्रकारचं स्थान आपल्या हृदयात किंवा समाज जीवनात दिलं नाही. तरीसुद्धा त्यांची चिंता मात्र काय आहे, चिंता करीतो विश्वाची. आणि जर त्यांना विचारलं कसं काय आहे तर ते काय आहे, आनंद सागरात निमज्जन करीत आहे. आणि तुकोबारायांना विचारलं तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. अशा प्रकारचं नेहमी असं वाटतं की सर्वात महाराष्ट्र जो आहे तो भाग्यवान आहे. तो कशासाठी आहे तर ह्या संतवाणीनं त्याला इतक्या उच्च शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे. तत्त्वज्ञानाच्या, भक्ती सिद्धांताच्या आणि कर्म सिद्धांताच्या. सगळा जो वेद आहे ना, तो सगळा वेद ज्ञानोबरायांच्या तुकोबारायांच्या गाथेमध्ये येऊन बसलेला आहे. म्हणून हे आपलं परमभाग्य आहे. परंतु अशा वेळेलाही आपण आपल्या घरामध्ये किमान जो महाराष्ट्रात जन्मलेला मनुष्य आहे तर त्याला स्थिती अशी झाली का त्याला मराठी भाषा शिकावी लागते. त्याला आम्हाला म्हणतात की ज्ञानेश्वरीची संथा द्या, कारण आम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकलो असं सांगतात. याचा अर्थ हे जे वाङ्मय आहे प्रत्येक मनुष्याच्या घरामध्ये नाथ भागवत, भावार्थ रामायण आणि एक सकल आपलं तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वरी, किमान हे 4 ग्रंथ प्रत्येक जो हिंदू संस्कृतीत आहे, महाराष्ट्रातला आहे, त्याच्या घरात तर असलेच पाहिजे. पण मराठी जाणणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रवासियाच्या घरात पाहिजे. तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो. आम्ही असे व्यक्ती आजही आमच्या जीवनात पाहतो की ज्यांना ह्या गाथा भागवताचे संस्कार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर केलेलं आहे, पण त्यांचं मन जे आहे ते सारखं तुकोबाराय ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाचं चिंतन करीत आहे. आणि त्यामुळं ते लोक जे आहेत त्यांचं समाधान पाहिल्यानंतर आपल्याला हेवा वाटतो. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हे जर आपल्या जीवनात जर आपण केलं नाही तर आपल्याला स्वतःलाही आपण दुःखच भोगतो. आपण जे संस्कार आपल्या पुढच्या पिढींना देतो तेही संस्कार देत नाही, संस्कार शब्द नाही, जे कुसंस्कार आपण त्यांना देतो अशा प्रकारची स्थिती आहे. आता आजच प्रकाशन आहे, याच्यानंतर आपले गुरुवर्य मोहिते सर की जे की शिक्षण क्षेत्रातले एक फार मोठे तज्ज्ञ आहेत, त्याबरोबर ते आध्यात्मिक परंपरेचे पाईक आहेत, वारकरी परंपरेच्या मोठे अभ्यासक आहेत. आणि त्यांनी श्री संत गाथा म्हणून सकल श्री संत गाथा काढल्या. तर त्याचा उद्देश त्यांनी काल फोन पण केला होता. तर त्यांची एकच म्हणणं आहे की जसं स्वामी विवेकानंद म्हणतात, या जगातली स्त्री जी आहे ती अध्यात्मामध्ये विशेष रीतीनं उन्नत झाल्याशिवाय ह्या भारत देशाची पूर्वीची परंपरा जी आहे त्या परंपरेची गरिमा ह्या जगामध्ये कोणाला कळणार नाही. म्हणजे याचा अर्थ जगामध्येही ह्या तत्त्वज्ञानाचं बुद्धीवर आरूढ करून देणारी ही नारी रत्न ज्याला म्हणतो त्याचा अधिकार आहे. रामतीर्थ म्हणतात की बालकावर जोपर्यंत ह्या वेदांताचे संस्कार होत नाही तोपर्यंत ह्या देशाला त्याचं पूर्वीचं स्थान प्राप्त होणार नाही. तेव्हा त्या सरांनी सकल श्री संत गाथा, बालक जरी पाहिले तर मातेपासूनच संस्कार घेतात. आई गर्भापासून त्यांना संस्कार देत असते, बालपणातही देत असते, सर्व आईच्याच हातात आहे. आणि म्हणजे स्त्री जर या ठिकाणी सुसंस्कृत झाली तर आपोआप सगळा देश संस्कृत होईल, कुटुंब सुसंस्कृत होईल, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी ते सर काल असं म्हणाले की ज्या स्त्री आहेत आजकाल कीर्तनही करतात, त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात सुरू झालेलं आहे, करावे की न करावं याविषयी खूप मोठ्या मनोवैज्ञानिक भूमिकेवर याचा अभ्यास, ज्या देश आणि काल यांच्या आवश्यकता आणि त्या आवश्यकतेची पूर्ती होते का विकृती होते याचा
विचार करून करण्याची आहे याची त्यांना जाण आहे. असं असूनही त्यांच्या अंतःकरणामध्ये असं त्यांना वाटतं, आम्हाला तर वाटतं आम्ही साहेबांनी 10 गाथे सांगितले. आणि कशासाठी तर ज्या कोणी सुसंस्कृत स्त्रिया आहेत आजही, ज्या आपल्या ह्या अध्यात्म किंवा संप्रदायाची संपत्ती आहे असं विदुषी आहेत असं वाटतं, तर त्यांना हे अवलोकन करायला दिलं पाहिजे. किंबहुना सगळ्या स्त्रियांनी महाराष्ट्रातल्या हा गाथा जर आपल्या घरात ठेवला आणि त्याचं अध्ययन केलं तर स्त्रीजात जी आहे, भगवंताने हे जी स्त्रीजात उत्पन्न केली तिचं कर्तव्य काय आहे याची त्याला जाणीव होईल. बरं, नुसतं कर्तव्य करीतच ती मरणार नाही, ती सुद्धा तुकाराम महाराजांसारखे तुका म्हणे खाते आनंदाचे लाडू आनंदाचे डोहे आनंद तरंग असं म्हणेल. आणि ती आपला वारसा तो आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकते. कुटुंबामध्ये ज्याला आत्मकल्याणाचा मार्ग तो सुकर होऊन जाऊ शकतो. अशा प्रकारची स्थिती आहे. आपलं चिंतन याच्यासाठी झालं चाललंय का सुख झाले व साजनी. अशा प्रकारचं हे जे सुख आहे ते सुख आहे अवलंबून रूप पाहता लोचनी. जर आपण भगवंता काही करायचं नाही, निळोबाऱ्यांचा मला वाटतं अभंग आहे, हेची परमार्थ साधन मुखी नाम आणि हृदयी ध्यान. परमार्थाचं साधन त्याचं जो काही मुख्य संकेत आहे तो संकेत या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की तुम्ही भगवंताच्या रूपाचं चिंतन करा. आणि भगवंताचं हृदयात चिंतन आणि मुखात नाम हेच जर परमार्थ साधन असेल तर रूप पाहता लोचनी. तुम्ही जेव्हा भावचक्षुने ज्ञानचक्षुने चर्मचक्षुने जर त्या परमात्म्याचंच चिंतन करत राहाल, त्याचं रूप पाहत राहाल, तर तुम्हाला हे शाश्वत सुखाची उपलब्धी अंतःकरणात होईल. सुख झाले व साजनी हा जो रूपाचा चमत्कार आहे. तुम्ही तर म्हणाल सर रूप पाहता इथं काही नाव दिलं नाही, आता सगळा विषय येणारच आहे. रूपाचं नाव कशाचं रूप? आम्ही तर दररोज नेत्राद्वारा रूपच पाहतोय आणि सुखाची उपलब्धी होते का आमचं मन आणखीन विक्षिप्त होतं आहे. या ठिकाणी उलट आम्ही झोपेतून उठलो तेव्हा पहिला जो क्षण आहे तो आनंदाचा असतो. आणि ज्या वेळेला आमचा विचार सुरू होतो आणि त्याच्यातही ज्या वेळेला आम्ही विचार सुरू करतो त्याच वेळेला आमच्या बुद्धीत उलघाल निर्माण होते, त्याच वेळेला आमचं मन विक्षिप्त होतं. आणि विक्षिप्त चित्तामध्ये सुखाची उपलब्धी कधीही होत नाही. शुद्ध आणि चंचल चित्तामध्ये कधीही सुखाची उपलब्धी होत नाही. त्यासाठी ते चित्त जे आहे ते चित्त शुद्ध असावं लागतं आणि स्थिर असावं लागतं. आणि उलट तुम्ही तर म्हणता रूप पाहता, रूप पाहिल्यावरच आमच्या जितके मनुष्याच्या अंतःकरणात दोष रूप विषयाच्या द्वारा प्रविष्ट होतात तेवढे दुसऱ्या विषयांच्या द्वारा प्रविष्ट होत नाही. म्हणून या ठिकाणी पंचविषय असतानाही जरी तो सर्व 4 विषयांचं उपलक्षण रूप असलं, रूप शब्द असला तरी रूपही शब्द तितकाच महत्त्वाचा आहे. साधक जीवनामध्ये या रूपाचं महत्त्व आहे. परंतु सिद्ध पुरुषांनी रूप पाहता लोचनी आणि सुख झाले व साजनी ही जी अनुभूती आहे ही प्रातिभ अनुभूती आहे, अतिंद्रिय अनुभूती आहे आणि ती स्वसंवेद्य आहे. ती आपलं एवढं पुण्य नाही का त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यामुळं आपल्याला कळत नाही. पण त्यांनी हे जे अनुभवे आले अंगा, या ठिकाणी अनुभवाने आलेला जे आहे ते ह्या जगात येत असे ते हे देत आहेत. एक सहजच थोडासा इतिहास सांगतो की असं आहे की आपले सुरदास जे आहेत, संत सुरदास की जे प्रज्ञाचक्षु होते, जन्मांध होते, परंतु अत्यंत विरक्त होते. त्यांना एकदा आग्र्याला राहत होते. आग्र्याला त्यांना अशी इच्छा झाली की आपल्याला वृंदावनला जायचं. आणि वृंदावनला जायला कोणाचंही साह्य मिळालं नाही. साह्य होतं कोण? काठी आणि आपलं इष्टदैवतेचं हृदयामध्ये ध्यान आणि मुखामध्ये नाम, एवढंच साहित्य. आणि हे साहित्य घेऊन ते वृंदावनाच्या दिशेने बाके बिहारीच्या दर्शनाला चाललेले आहेत. वृंदावन भूमी जाण्याच्या त्यांना उत्कट इच्छा उत्पन्न झाली आणि म्हणून निघाले. जाता जाता यमुनेच्या तीरावर असं झालं की रस्त्याने जाताना एक जंगल लागलं. त्या जंगलातून प्रवास करताना पुढे एक कडा लागला. तो कडा इतका दुर्गम होता आणि इतका उंच होता की त्या कड्याच्या दिशेने ते जायला लागले. जन्मांधच होते तेव्हा आता ते पडणार याच्याहून. तितक्यामध्ये तिथे एक गुराखी होता आणि तो गुराखी त्यांनी पाहिलं की अरे हा मनुष्य असा इकडं कसा. त्यांनी सांगितलं तू त्या बाजूला जाऊ नको बाबा, पुढं कडा आहे. तर तो जो सुरदास महाराज होते ते सुरदास महाराज आणखी त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे कड्याच्या दिशेने जायला लागले.
तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे आंधळा तर आंधळा, तुला सांगतोय पुन्हा, तरी तू त्याच्या दिशेने जातो. तो पळत गेला गुराखी आणि त्यांचा हात धरला. हात धरल्यावर लगेच यांनी त्याचा हात पकडला आणि ते चालायला लागले. त्यांनी रस्त्यावर आणलं आणि सांगितलं, हा रस्ता आता सरळ वृंदावनाकडे जातो, तू या रस्त्याने जा. तेव्हा त्यांनी त्याचा घट्ट हात पकडला. एवढ्या घनदाट जंगलामध्ये कोण असणार, माझं इष्टदैवत कृष्ण परमात्माच या ठिकाणी आलेला असला पाहिजे असं सूरदासांनी जाणलं. कारण ते प्रज्ञा, त्यांना जरी हा चर्मचक्षु नसणारे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, की ज्यांचं वाङ्मय आज ज्यांनी केलेलं ग्रंथलिखाण आजही संपूर्ण जगताला एक प्रकारचं चमत्कृतीपूर्ण अशा प्रकारचं अध्यात्मातल्या प्रक्रिया, साधना किंवा स्पष्टीकरणं, भाष्य, टीका सांगत आहे. तर त्याप्रमाणे त्यांना ही गोष्ट कळली की या ठिकाणी असं कोण आलेलं आहे, म्हणून त्यांनी त्याचा हात पकडला. माझा हा इष्टदैवतच या ठिकाणी असलं पाहिजे. परंतु त्या गुराख्यानी जोरात धक्का दिला. मी गुरं चारत आहे, माझा हात धरून काय करणार, तू जा पुढं, तुला मार्ग दाखवला आहे. त्यांनी सांगितलं, झटका देऊन जातो ना, जा. त्या हस्तमुत्क्षिप्य यातोशी बलात् कृष्ण किमद्भुतम. अरे हे कृष्णा, तू माझ्या हाताला झटका देऊन जातो ना, जा खुशाल. पण हृदयाद यदि निर्यासी पौरुषम गणयामी ते. जर तू माझ्या हृदयातून निघून जाशील तर मग मी तुला पुरुषार्थ म्हणेन. भगवंतांनी तत्काल त्याला दिव्य चक्षु दिले आणि सूरदासांना त्या ठिकाणी आपलं जे स्वरूप आहे त्या काय वंशी विभूषित करान नवनीरदाभात पितांबरादरुण बिंब फलाधरोष्ठात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने. त्यांनी आपल्या भगवान परमात्म्यांनी ज्या वेणू वाजवत असताना वेणुध्वनीसहित आपल्या दिव्य अलौकिक स्वरूपाची अनुभूती, साक्षात्कार, पराकट्य त्या सूरदासांच्या समोर केलं आणि सांगितलं, आता तुला दिव्य दृष्टी दिलेली, जा आता आणि माझ्या स्वरूपाला पहा त्या वृंदावनामध्ये. त्यांनी सांगितलं, आता नाही, आता तुम्हाला जायचं तर जा, पण मला पहिलं तुला काय पाहिजे तर माझे डोळे पुन्हा अंध कर. कारण ह्या परमात्म्याच्या रूपमाधुर्य, तुझ्या रूपमाधुर्याचं मी पान केलेलं आहे आणि माझ्या नेत्रातून हृदयामध्ये जे काही त्याला मी भरलेलं आहे. तर आता जगातलं हे अनित्य, पारतंत्र्य यांनी युक्त असणारं मिथ्या, क्षणभंगूर अशा प्रकारचं कोणतंही भौतिक विषय पाहण्याची माझी इच्छाच नाही. मला परत तू आंधळं कर. अशा प्रकारचं हे रूप विषय अशा प्रकारचं आहे. आणि परमात्म्याचं जे रूप आहे ते ह्या रूपासारखं नाही. हे जे आपलं भौतिक रूप आहे ते अभौतिक आहे, दिव्य आहे, अलौकिक आहे, अतिंद्रिय आहे. ते परमात्म्याच्या कृपेनंच साध्य होणार आहे, स्वप्रयत्नाने साध्य होणार नाही. या ठिकाणी असं आहे, गुरुवर्य वैकुंठवासी डोंगरे महाराज सांगायचे की आपण जरी आयुष्य परमात्मा चिंतनात घालवलं तरी आपला फक्त एक पाऊल टाकणं पुढं आहे, परंतु परमात्मा हा आपल्यापासून 60 पावलं दूर आहे. तो एकूण 60 पावलं चालून येतो आणि आपल्याला फक्त एक पाऊल टाकावं लागतं. याचाच अर्थ परमात्मा हा प्रयत्न साध्य नाही, तो कृपा साध्य आहे. पण कृपा साध्य आहे तसं पाहिलं तर त्या परमात्म्याला काय आहे, तुझा अवघे भोऊ येते परिमज बाटो नये चित्ते उपासने परते नये काही आवडो. आपल्याला फक्त उपासना करायची, एवढंच आपल्याला करायचं, बाकी सर्व तो परमात्मा करत असतो. आपलं जनी जाय पाणी अशी आणि सवे धावे ऋषिकेशी. जनी पाण्याला जाते भगवान तिच्या उवा काढतात, दळू लागतात, पाणी वाहू लागतात. ही जी गोष्ट आहे, एक संत नामदेव महाराजांची दासी आणि तिने एवढा मोठ्या प्रकारचा अधिकार या ठिकाणी मिळवलेला आहे. का तर रूपाचंच चिंतन. ज्या वेळेला जर जे निरूप आहे त्या ज्याला निराकार आहे त्याच्या ठिकाणी हे काही घडत नाही. हे सगळं घडतं कुठं? हे सगळं घडतं सगुण उपासकाच्या बाबतीत. निर्गुण उपासना पराकोटीची असेल तर त्याच्या बाबतीत हे घडतं. पण मिळून काय, उपासनाच आहे. निर्गुण म्हटलं की सगुणाचं दर्शन होतं, सगुण म्हटलं की निर्गुणाचं दर्शन होतं. आणि सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा त्या सनातन ब्रह्मस्वरूप विठ्ठलाचं दर्शन होतं. परंतु अगोदर त्या रूपाचं चिंतन आपल्या हृदयामध्ये नित्य असलं पाहिजे. काय नित्य एक गवळण आहे निळोबारायांची, मी नित्य फक्त हृदयामध्ये त्या परमात्म्याचं चिंतन करते. असं चिंतन जर होत असेल तर त्या ठिकाणी त्याला
त्याला ह्या प्रकारची अनुभूती येते. त्याचं जे स्वरूप आहे भगवंताचं, कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगली रे. जीवाची घोंगडी जी आहे, जी शरीररूपी घोंगडी आहे, ती काय रस रक्त काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानी विनली रे. नवा ठाई फाटून गेली तित्वा आम्हाशी दिली. आणि परमात्म्याची कशी आहे, स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विनली रे. असा शुद्ध सत्वात्मक असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं शरीर, हे शरीर म्हणजे तुमच्यासारखं रस रक्त मेद मांस मूत्र ह्या दुर्गंधीयुक्त पदार्थांनी बनलेलं नाही. तर ते परमात्म्याचं षड्गुण गोंडे, त्याच्या ठिकाणी ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथं, षड्गुण हे गोंडे त्याला लावलेले आहेत. आणि त्या ठिकाणी तो जो परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी सच्चिन आणि आनंद, जे बर्फ आहे आपलं पाणी आहे ते जेव्हा शीतलता त्याला मिळते तेव्हा ते बर्फात पर्यवसित होतं. तसंच निरपेक्ष व्यापक असणारं ब्रह्म, तेच ब्रह्म भक्ताच्या प्रेमाने त्या ठिकाणी घनीभूत होतं. याचा अर्थ बर्फामध्ये पाणीच आहे, पाण्यामध्ये पाणीच आहे. हा परमात्मा हा सच्चिदानंद घन आहे. म्हणून काय सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण, अशा परिपूर्ण असणारं सच्चिदानंद ते परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि त्या भगवंताच्या रूपाचं चिंतन करता करता त्याला त्या परमात्म्याची उपलब्धी होते. ही स्वसंवेद्य असते, अतींद्रिय असते आणि अचिंत्य असते. म्हणून अचिंत्या खलु भावा न तांस तर्केन योजयेत, त्याच्याविषयी तर्क करून बसू नये. तर त्या ठिकाणी उलट तर्कच करायचा झाला. ज्या अर्थी जनाबाईचे भगवान शिव्या खातात, जनाबाईच्या बरोबर दळण दळतात, चोखोबा महाराजांची हाडं आपल्या पितांबरात घेऊन नाचतात, हा काय निर्गुणाचा महिमा आहे का? हा सगुणाचा महिमा आहे. नामदेवरायांना जेव्हा चोखोबाराय मंगळवेढ्याला गेले काम करण्यासाठी मजुरी म्हणून, आणि तिथं तो बुरुज कोसळला, त्याच्यामध्ये 14 जण गेले. त्या 14 एकत्रच अग्नी दिला आणि त्या इकडं परमात्म्याला करमत नाही. परमात्मा सांगतात की नामदेवा तू जा आणि माझ्या चोखोबाच्या आस्ती घेऊन ये. आस्ती कशा निवडायच्या? तर त्यांनी सांगितलं काही नाही, तू त्या आस्ती कानाला लाव, ज्याच्यामधून श्री विठ्ठल ध्वनी येईल त्या माझ्या चोखोबाच्या आस्ती आहेत, त्या तू घेऊन ये. आणि त्याप्रमाणे नामदेवराय गेले, त्या आस्ती आणल्या. विटेवर उभ्या असणाऱ्या परमात्म्याने उडी मारली आणि आज चोखोबारायांना त्यांनी भगवंतांनी आपल्या स्वहस्ते दिलेला तो समाधी आहे आणि त्याचे भगवंताच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत आहेत. अशा प्रकारची स्थिती आहे की हे कौतुक कोणाचं आहे? हे सगुण भक्तीचं कौतुक आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय असेल तर या ठिकाणी सगुण भक्तीचं अखंड जतन केलेलं आहे. सगुण भक्तीचे संस्कार दिलेले आहेत, त्याच्यातूनच त्यांना ज्ञान प्राप्त झालेले आहेत, त्याच्यातून गुरुप्राप्ती झालेली आहेत. तुकोबारायांचं जीवनचरित्र याला साक्षी आहे. आपणची माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. काय तुकाराम महाराज सांगतात, स्वप्नामध्ये आले आणि बाबाजींनी भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. साक्षात पांडुरंग परमात्मा एक झळक स्वप्नात दाखवली, मंत्र दिला आणि तुकाराम महाराज तत्वमसी तुकाराम महाराज म्हणू लागले. या ठिकाणी वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वाहवा तुका तरी सहज बोलेवानी, तया घरी वेदांत वाहे पाणी. ही भगवत भक्तीनं प्राप्त होणारी ही अवस्था, ह्या अवस्थेचा पक्षपाती हा वारकरी संप्रदाय कायम राहिलेला आहे. त्याचं कारण याच्यामध्ये जे काही उच्च कोटीचे वेदांत सिद्धांत आहेत त्या सिद्धांताला तो पारखा राहिला नाही. ते सिद्धांत त्यांनी पचवून टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर चौपुरुषार्थांच्या वरची पंचम पुरुषार्थ रूपाने असणारी जी भक्ती ती ज्ञानोबारायांना अभिप्रेत होती. चौपुरुषार्था श्री भक्ती जैशी. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्ती भाग्याची सीमा असणारा पुरुषार्थ साधील, पण तो या ठिकाणी वेदांताच्या अविरोधी आहे. ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा, ब्रह्म ते आमचं स्वतःचं स्वरूप आहे, त्याच्यात काही नाही. मनुष्याची अपूर्वता कशाला म्हणतात? जर काही नवीन असलं प्राप्त केलं तर
या ठिकाणी तुम्हाला स्वरूपाचा शोध लावला. स्वरूपाचा शोध लावला म्हणजे काय, तुम्ही मुळातच रूप होतात आणि त्याचाच शोध लागला. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्हाला निवृत्ती नाव कोणी ठेवलं काय माहिती. तुम्हाला जर प्रवृत्ती कधी स्पर्श केली असती मग प्रवृत्तीच्या पासून निवृत्त झालं. काय निवृत्ती जाया नाव, निवृत्ती जाया बरोबर, किंबहुना निवृत्तीची राणी व निवृत्तीची. तुम्ही निवृत्त तर स्वरूपच आहे तुमचं, तुम्हाला निवृत्ती नाव कोणी ठेवलं असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे की आपल्या या ठिकाणी गुरूंची भक्ती जरी असली म्हणजे गुरुभक्ती किंवा ईश्वर भक्ती हेच ज्ञानोत्तर केलेली प्रेमलक्षणात्मका गुरुभक्ती 13व्या अध्यायामध्ये सांगितली. अमानित्व मदंबित्व ना आचार्योपास्यमध्ये सांगितलेलं आहे. तो श्लोक कोणता आहे, अमानित्व मदंबित्व. याच्यामध्ये जे आचार्योपास्ते याच्यामध्ये 9विधा भक्ती गुरूंची सांगितलेली आहे. किंवा आपल्या इष्टदेवतेची कोणतीही जरी भक्ती केली तर ती जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होते आणि ती लोकसंग्रहाला पण कारण होते. आपला स्वतःचा स्वानंदाचा भोग होतो आणि त्याबरोबर लोक उन्मार्गगामी न होता सम्यक ग्रहण करून त्या ठिकाणी आपली वाटचाल सुखाच्या दिशेने करतात. म्हणून त्या ठिकाणी आत्मनोमोक्षार्थम जगद्हितायचं हे जे वचन आहे हे वचन खऱ्या अर्थाने सार्थक होतं. आणि याचं उदाहरण कोण आहे, याचं उदाहरण ज्ञानोबारायच आहेत. आणि ज्ञानोबाराय म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. याच्यामध्ये सगुण श्रेष्ठ हे सांगण्यात तात्पर्य नाही. याचा अर्थ असा आहे की जो ज्ञानी भक्त आहे, जो ज्ञानवान पुरुष आहे तो तर मला आवडतोच, पण ज्याच्यापेक्षाही हा जो सगुण भक्ती करतो तो मला अधिक आवडतो. आईला आजान बालक जितकं आवडतं तेवढं जाणतं बालक आवडत नाही. आजान बालकावर तिचं अधिक प्रेम असतं. तसं या ठिकाणी याचा अर्थ त्यांच्यामध्ये भेद आहे असं नाही. भेद असता तर ज्ञानोबाराय म्हटले नसते सगुण निर्गुण नाही भेद रे, दोन्ही टिपऱ्या एकच नाद, सगुण निर्गुण नाही भेद रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचा भेद वारकऱ्याला अपेक्षित नाही. याच्यासाठी गुरुवर्य मला वाटतं चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं की एकदा कालिदास आहे ना, त्या कालिदासांनी सरस्वतीला विचारलं. कारण कालिदास मोठे पंडित होते आणि त्यांचं जे शाकुंतल नाटक आहे आपल्याला माहीत आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिलं तर खरोखर देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुनती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी. त्याला वाटलं की माझ्यासारखा साहित्यिक जगामध्ये कवी कोणीच नाही. म्हणून त्यांनी सांगितलं सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ कवी कोण आहे असं सरस्वतीला विचारलं. आता ते सरस्वती म्हणे सरस्वती पुत्रच होते. त्यांना वाटलं की ती काय सांगेल, तुमच्यासारखा कवी कोणीच नाही. हां, तू सरस्वती पुत्र आहे, तुझ्यावर माझा पूर्ण अनुग्रह आहे, तुझी बुद्धी पण त्या योग्यतेची आहे. सर्वात श्रेष्ठ कवी कालिदास आहे. तर त्यानं जेव्हा सरस्वतीला त्यांनी विचारलं तेव्हा तिनं सांगितलं दंडी कवी, कवीर दंडी, कवीर दंडी, कवीर दंडी न संशय. दंडी कवी आहे, खरा कवी दंडीच आहे. मग त्यांनी सांगितलं कोहम रंडे, त्यांनी वैधव्य प्रदर्शक विचारलं मग मी कोण आहे. तिनं सांगितलं त्वम साक्षात मम आत्मा एव, तू तर माझा आत्माच आहे. तर आत्मा तर काय, येम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम यदा, परमप्रीतीचा विषय तो आहेच आहे, याच्यात काय संशय. पण आपल्या प्रयत्नाने ह्या काव्यामध्ये जे काही केलेलं काव्याचं जी अभिव्यक्ती आहे ती प्रयत्नपूर्वक करणाऱ्या एका सामान्य कवीने एवढी मोठी प्रगती केली म्हणून तो मला जास्त आवडतो, तो कवी आहे. तसं ज्ञानी भक्त तर ज्ञानी या तो आत्मा माझा जे बोलिले असे सप्तमाध्याय ते तर प्रश्नच नाही. परंतु इथं काय सांग मय्यावेश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता तेमे युक्त तमामता, ते तर मला सर्वात जास्त आवडणारे आहेत असं सांगितलं. याच्यामध्ये निर्गुण आणि सगुण उपासनेमध्ये सगुणामध्ये यत्किंचित सुद्धा भेद नाही अशी वारकऱ्याची काय आहे धारणा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आणि रूपाचं महत्त्व अशा प्रकारचं आहे. रूप पाहता लोचनी, मनुष्याने भगवंताचं जे स्वरूप आहे आणि ते दिव्य आहे, इतकं दिव्य आहे की त्याचं शब्दाने वर्णन करता येत नाही, ही अनुभूती कथन करता येत नाही. जर आपल्याला भूक लागली
वाटली आणि आपण भोजन केलं, त्या भोजनाची जी तृप्ती झाली, तृप्तीचं जे सुख झालं, ते सुखसुद्धा शब्दात वर्णन करता येत नाही. जी सापेक्षता आहे ते सापेक्ष सुख जर वर्णन करता येत नाही, तर निरपेक्ष निरंकुश असणारी ही ती तृप्ती आहे, आत्मतृप्ती, त्या तृप्तीचं वर्णन करता येत नाही. त्या सगुण असो किंवा निर्गुण असो, त्या साक्षात्काराचं आपल्याला वर्णन करता येत नाही. परंतु काहीतरी आपल्याला काय पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही, वंदू चरण रज शेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करून या. त्यांचं उच्चिष्ट सेवन करायचं. तुका म्हणे शेष सेवीनं आवडी, वचनन मोडी बोलिले. ते थोडक्यात सांगायचं म्हणजे इथं हे उच्चिष्ट म्हणतो ना, त्यांचं उष्ट कोणतं आपले गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा सांगत, उच्चिष्ट म्हणजे काय, दोन ओठ एकत्र मिळून त्यांच्या मुखातून जे बाहेर पडलेले आहे ते त्यांचं उच्चिष्टच आहे. फक्त ते अनुभवाचं उच्चिष्ट आहे. आणि ते उच्चिष्ट म्हणजे त्यांचे शब्द कळून घेणे आणि त्याचं अनुसरण करणे, हे त्यांच्या उच्चिष्टाचं काय आहे, सेवन आहे. आपल्या भगवंताच्या किंवा संतांच्या वचनाचं उल्लंघन न करता त्या गोष्टी आपल्या आचरणात किंवा अनुष्ठानात आणणं, हे त्याचं उच्चिष्ट भक्षण करणं आहे. म्हणून त्याच्यासाठी ह्या अभंगांचं आपल्याला हे उच्चिष्ट भक्षण करायचं आहे. त्याचं चिंतन करण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करायचा आहे. म्हणून आपण या अभंगाचं चिंतन करत आहोत. रूप पाहता लोचनी आणि सुख झाले व साजनी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.